गेल्या महिन्यात आमच्या वाडीतल्या झाडांना लिंबू आले होते, 2 झाडांना. तर खूप आलेले, म्हणून मी काय केलं, आणले आणि नातेवाईकांमध्ये थोडे वाटले, थोडे बिल्डिंगमध्ये वाटले आणि त्याच्यानंतर असे स्टोअर करून ठेवले. दोन्ही झाडांचे लिंबू मी एकत्र करून असे 3 कंटेनरमध्ये ठेवले. तर माझ्याकडे ना 2च कंटेनर अवेलेबल होते काचेचे उरलेले आणि एक प्लास्टिकचा मी वापरला आणि मिक्स होते ते लिंबू झाडांचे. त्याच्यानंतर आपण आता स्टोरेज कंडिशन बघू. तुम्ही बघाल तिन्ही एकाच वेळी ठेवले, पण पहिल्या डब्यातले लिंबू चांगले फ्रेश आहेत, काचेचा आहे. त्याला प्लॅस्टिकचं झाकण असलं तरी डबा काचेचा आहे. दुसरा डब्बा आहे तो पूर्ण प्लॅस्टिकचा आहे, झाकणसुद्धा आणि खालचा बेससुद्धा. तर त्याच्यातले लिंबू खराब झाले आणि तिसऱ्या डब्यातले सुद्धा लिंबू चांगले आहेत पहिल्यासारखेच. तर तिन्ही डब्यातले लिंबू सारखे असताना हा फरक झालेला आहे. त्याचं कारण आहे ग्लास म्हणजे काच ही केमिकली अनरिॲक्टिव्ह असते, म्हणून पदार्थ जास्त दिवस नॅचरल कंडिशनमध्ये टिकतात आणि नॉन पोरस असल्यामुळे बॅक्टेरिया मोल्ड ग्लासवर टिकून राहत नाही आणि त्याच्या उलट अगदी प्लॅस्टिक असतं. त्याच्यामुळे प्लॅस्टिकमधले पदार्थ लवकर खराब होतात आणि काचेमधले पदार्थ चांगल्या कंडिशनमध्ये राहून टिकतात. म्हणून किचनसाठी काच उत्तम आहे. आणि तुमची पण खात्री पटली तर तुम्ही पण ठरवा काय करायचं ते.